चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. अर्थात केलेला प्रयत्न कधीही वाया जात नाही. आपण याच्या मागच्या शनिवारी हे वचन पाहतो आहोत. त्याच्यात थोडा भाग झाला म्हणून उरलेल्या या वेळेला त्याची जी दुसरी महत्त्वाची पण विचार करण्यासारखी आणि अनेकदा अनेक पारमार्थिकांची दिशाभूल करणारी, ज्यासाठी कृष्णमूर्तींसारखी संत मंडळी आयुष्यभर आपली अशी जी बाजू आहे, किंबहुना सर्वच संत मंडळी राबलेली आहेत, वेगवेगळ्या भाषेमध्ये राबली एवढंच म्हणून, तर त्या बाजूचा विचार करण्याचा प्रयत्न करायचा. प्रगतीसाठी परमार्थात केलेला प्रयत्न वाया जात नाही. प्रपंचाचे प्रयत्न वाया कसे जातात हे आपण गेल्या वेळेला पाहिलं. ठीक आहे, ते मुळात त्याचं स्वरूपच तसं आहे. त्यामुळं कितीही धडधाकट देह झाला तरी सुद्धा तो रोग जर्जर होतो हे आपल्याला माहिती आहे. कितीही भक्कम राजवाडा जरी बांधला असला तरी जीर्णोद्धाराची वेळ येते, पडायला येतो, मुडकळीला येतो. हे प्रपंचाचं स्वरूप आहे. त्यामुळे ते आपल्याला त्याबद्दल काही फारसं म्हणायचं नाही किंवा तिथं वाया जाण्याबद्दल आपली तक्रार नाही. त्याचा फार विचार करायचंही कारण नाही. जे आपल्या व्यवहारासाठी करायचं आहे, कर्तव्याने वाटेला आलेलं आहे, ते करून आपण यातून सुटणार आहोत म्हणून ते करायचं आहे, इतपत त्याला स्थान आपण दिलेलं आहे. ह्याच्यापेक्षा स्थान द्यायची काही आवश्यकता नाही. खरं हे आपलं होतं ते परमार्थाचं होतं. त्यात जी प्रगती आहे तिच्याबद्दल गेल्या वेळेला आपण बोलत होतो. या प्रगतीबद्दल काही गैरसमज आणि भ्रम आहेत. कारण प्रगतीमध्ये गती दिसते. गती म्हणजे त्यामध्ये स्वाभाविकपणे बदल येतो. गतीमध्ये कधी गोष्ट फिरती येतं, तिला गती आहे. ते आपले जगाचे ते गोल घेऊन बसतात. जरा फिरवलं की काय आफ्रिका, जरा फिरवलं की काय इंग्लंड, अमेरिका, अमकं तमकं, हा सागर महासागर, तो महासागर. तसं जरा गती दिली की त्या गोलाला ते वेगवेगळं दिसत जातं. तसं प्रगतीमध्ये गती आहे गृहीत, पण यात जी अभिप्रेत गती आहे तिच्यामध्ये नुसताच बदल नव्हे. अनेकांना बदल म्हणजे प्रगती अशी समजूत होते. याबद्दल सर्व संत मंडळींनी आपापल्या परीनं सावधान करायचा प्रयत्न केलेला आहे. तो याचा उत्तरार्थ आहे, तो बघायचा फक्त प्रयत्न करूया. तर ह्या प्रगतीबद्दल गैरसमज भ्रम का निर्माण होतात? तर बदलामध्ये प्रगती असेलच असं नाही. प्रगतीमध्ये बदल आहे, बदलामध्ये प्रगती असतेच असं नाही. बदल हा फक्त स्थानाचा असू शकतो, माणसांचा असू शकतो, परिस्थितीतला असू शकतो. तो परमार्थातला असेलच असं नाही. त्याला योग्य दिशा असेलच असं नाही. वाटचाल योग्य तऱ्हेनं चाललीच असेल असंही नाही. मनुष्य यागावचा त्यागावला गेला म्हणजे बदल झाला, हे बरोबर आहे. आपण आता शिक्षणासाठी मुलांना नाही का पाठवीत, तेव्हा स्थानात तर बदल होतात, कारण सोयी नसतात म्हणून शिक्षणासाठी पाठवावं लागतं असं म्हणतात. आपल्याला फार त्या विषयात माहिती नाही, पण शहरात वगैरे पाठवावं लागतं असं म्हणतात. आता शहराची परिस्थिती काय आहे, एक आठवडाभर पाहिलं तर माणसाला झोप लागणार नाही अशी परिस्थिती आहे, आपण पाहत आहे. तर याला काही एकच कोणी घटक जबाबदार आहे असं समजायचं कारण नाही. बदल घडवायला गेलेली माणसं सुद्धा जबाबदारच आहे, तसे बाकीचे जबाबदार आहेत अनेक घटक. तसे हे बदल घडवायला गेलेले माणसं सुद्धा जबाबदार आहेत. ते प्रगतीसाठी गेले का बदलासाठी गेले याचा विचार करण्याची गरज आहे. कारण शहरात मुलामुलीला तुम्ही ठेवा, रागावू नका, पण परिस्थिती खरी आहे की नाही सांगा. तो थोडे केस उतरवून येईल, थोड्या बाया कापेल. आता मुलगा असेल तर पॅन्ट कापतो. माझं म्हणणं चुकीचं असलं तुम्ही मागे घेतो. काय करणार तो तरी, त्याला तो प्रगती समजतो, तो बदल आहे, ती प्रगती नव्हे. कारण प्रगतीसाठी हे करण्याची गरज नाही. जर प्रगती असती तर मला सांगा की सरळ निसर्गाने दिलेली जमिनीवर चालणारी माणसाचं पायाचं काट्याकुट्यापासून संरक्षण करणारी चप्पल, तिची टाच उंच करून माणसात बदल झाला असता. त्यात बदल होत नाही, फक्त टाचाच उंच होतात. ही जर परिस्थिती आहे तर ह्याला बदल म्हणायचा प्रगती म्हणायची, ते आपण आपल्या अनुभवाने ठरवायला हरकत नाही. ती एवढ्यावर बदल होत नाही.
खरे बदल म्हणजे खरी जी प्रगती आहे ती वेगळ्या कारणाने होते. जर एवढ्याच कारणाने ती होत असती आणि जर एवढंच करून होत असती तर फार सोपं काम आहे. आज त्यांना डिक्शनरीचं स्पेलिंग लिहायला सांगितलं तरी ई पण बरोबर वाटते आणि ए पण बरोबर वाटतो. हे जे शहरात जाऊन आलेली तथाकथित मंडळी आहेत तर त्यांना डिक्शनरीचं एक स्पेलिंग जरी लिहायला सांगितलं तरी सुद्धा 2 वेळा एवर आले की एकी असं चालू असतं. माझ्याकडे आता सुदैवानी काय दुर्दैवानी म्हणा किंवा कशानेही म्हणा कारणाने म्हणा मेसेज येतात. मागे एकदा मी आपल्याला काही त्यातला नमुना बोललो होतो. PH VR का के हे काय मला काय पहिल्यांदा कळलं नाही बराच, कारण मला वाटलं लॅटिन वगैरे असेल, फार असा काही शब्द असला समजतं का आपल्याला काय माहिती. तर लॅटिन अमेरिकन वगैरे काय आपल्याला येत नाही. साधं मोडकं तोडकं इकडचं इंग्लिश काय आहे ते. बरं हे हिंदी म्हणावं तर तसंही वाटत नाही. आपण काय दाक्षिणात्य नाही त्यामुळे लिपी लिहायला अवघड आहे त्यामुळे ती कळत नाही असंही म्हणावं असं वाटत नाही. हे अगदी शहरातून आलेलं आहे. तर तेचही काही अर्थ लागत नाही. बदल आणि प्रगतीमधला फरक समजून घेण्यासाठी हे आहे. मग हेही नाही आहे, देवनागरी तर दिसतच नाही आहे मराठीत. मग थोडा वेळ गेला माझा अभ्यासाचा आणि याचा आपल्या कामाचा. त्यानंतर लक्षात आलं हे PH म्हणजे फोन, VR म्हणजे वर्क आणि BOLU बोलू म्हणजे का पुढे के. मला एकदा फोनच उचलावा असं वाटलं होतं पण नको म्हणलं. तेव्हा हे सगळं कापाकापी करून हातात एक 10,000चा मोबाईल, बिचाऱ्या वडिलांनी सुद्धा कधी वापरला नाही. फोनचं कनेक्शन वापरलं पंचायत त्यांची, ते मिळताना पंचायत होती आपल्याला माहिती आहे अजूनही आणि तेवढ्यावर भागते. पण ते बिचाराने ते द्यावं लागतं. एक वेळ माळ विसरेल पण मोबाईल विसरणार नाही अशी परिस्थिती झाली. तर हे बदल की प्रगती याचा विचार आपणच करायचा आहे. आणि तो हा विचार रुजला तरच काहीतरी पुढे परिणाम होण्याची शक्यता आहे. आपण विचार करायला हरकत नाही. तर ह्याच्यावर त्या माणसाला माळ करायला वेळ नाही पण तो तासभर त्या फोनवर त्याचं बिल भागवताना आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येते अशी अवस्था असते. तर ह्याचा विचार कोणी करायचा? ह्यानीच करायचा. हा बदल आहे का प्रगती आहे का प्रगतीचा भ्रम आहे हे आपण शोधून काढायचं. आपल्याला परमार्थिक प्रगतीपर्यंत जायचं आहे, तिथपासून ही सुरुवात आहे. तेव्हा ते मला वाटलं होतं एकदा म्हणावं असं की, पण मी तसं न करता सरळ म्हणजे त्यातल्या त्यात अगदी सोप्या भाषेत दिलं की मला काही फारसं जमत नाही पण तरीसुद्धा लिहिलं की प्लीज राईट व्हॉट यू नीड एक्झॅक्टली आयदर इन इंग्लिश और आप सीधे हिंदी में लघु संदेश भेजिए या शुद्ध किंवा गावंढळ कुठल्याही मराठीत लघु संदेश करावा ही प्रार्थना. टू एनेबल मी टू रिप्लाय. काय करणार या मेसेजला काय उत्तर द्यावं मला सांगा. हे उत्तर देणं भाग येतं. तेव्हा अशी अवस्था हा बदल प्रगतीचा भ्रम आपण कशात ह्याला क्लासिफाय करणार. तर आपल्याला लक्षात यावं परमार्थात काय होत असेल. जर आपली सुधारणा होत चाललेली असेल, जर आपल्याला वाटत असेल प्रगती होत चाललेली असेल आपल्याला वाटत असेल तर ही 4 वाक्य 2 वाक्य 1 वाक्याचा प्रश्न फक्त मैं कौन हूं काय असेल तो तर एवढा तो नाही लिहिता येते. PH करू के आर यू के काय कुठले आता ते सुद्धा त्यांना सुद्धा कदाचित डिक्शनरी बदलायला लागतं काय कोणा ठेवू. पण ह्या प्रगतीत बदल दिसतो पण हे बदला म्हणजे प्रगतीचा भ्रम आहे. ही प्रगती नव्हे एवढं आपण ओळखण्या एवढे सुसंस्कृत आपल्या परंपरेने जरूर आहोत. आपली जी परंपरा आलेली आहे ती इतका सूक्ष्माचा विचार करणारी आहे. हे स्थूलाच्या गोष्टी अशा ओळखून फेकून देईल अशी आहे. एवढी ती सूक्ष्मापर्यंत गेलेली आहे. ज्या विश्वाच्या रहस्यासाठी धडपड चाललेली आहे, ज्याचा उलगडा सगळा झालेला आहे आणि ज्याच्यावर विचार करण्याची गरज सामान्य माणसाला नाही हे संतांनी 10 वेळा सांगितले आहे. अगदी बुद्धापर्यंत सर्वांनी सांगितलेलं आहे. तर हे आकलन ज्ञान आहे अशी परंपरा जिथे आहे तिथे यातला भ्रम बदल आणि प्रगती याच्यामधले फरक लगेच लक्षात येण्यासारखे आहेत. तर ते आपण जरूर समजून घ्यावे. मग पारमार्थिक प्रयत्न म्हणजे काय हे लक्षात येऊ शकेल. पारमार्थिक प्रयत्न वाया जात नाहीत, प्रयत्न चालूच आहेत पण ते पारमार्थिक नाही आहेत. ते परमार्थाचं रूप घेतलेले प्रापंचिक प्रयत्न आहेत. हे मी अगदी शुद्ध कृष्णमूर्तींचं सोप्या भाषेमध्ये सांगतो. तर ते खरे पारमार्थिक प्रयत्न असते तर ते कधीच वाया जाणार नाहीत. या जे लिहिलेलं आहे त्याच्यातलं सत्यांश इतका आहे की तो एवढासा सुद्धा नाम घेतलेलं वाया जायचं नाही त्याचं. पण ते नाम पारमार्थिक आहे का, त्या नामाला बाजूच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या जोडलेल्या आहेत का, हे विचार जर आला तर हे सगळं होईल. म्हणून अडचण अशी आहे की आपण करते आहोत. नाम घेणारे कोण? आपणच. पारमार्थिक प्रयत्न करणारे कोण? आपणच.
म्हणजे करता मीच, त्याची कशाच्या साह्याने ही कर्म चालू आहेत, तर मनाच्या एका ठेवणीच्या साह्याने चालू आहेत. ती मनाची ठेवण प्रापंचिक इतकी पक्की आहे की ती सगळी ठेवण घेऊन जर मी परमार्थात प्रयत्न करायला लागलो तर ते पारमार्थिक प्रयत्न नसून प्रापंचिक प्रयत्न होतात आणि त्याला साधन्य असं आपण समजतो. म्हणून ती वाया जाते. ती वाया जाऊ नये. खरं म्हणजे इथे वाया जात नाही असं म्हटलेलं आहे आणि ती जाणार पण नाही, पण ती तशी असते. मी आपल्याला जर हे पटत नसेल तर हे तत्व झालं. उदाहरण देऊन देतो. कृष्णमूर्तींचं उदाहरण सांगतो की ते असं म्हणत की तुम्ही कामं तीच करता आहात, फक्त सेट बदललेला आहे. सेट म्हणजे आपल्याला जो रंगभूमीवर लावतात ना, तो फक्त बदलला. तो देवळात 2 तास रमत होता ह्याच्यात थिएटरमध्ये, त्याऐवजी देवळात रमलेला आहे असं त्यांचं म्हणणं. थिएटरमध्ये आता थिएटरमध्ये जायला लागतच नाही, आता फार ॲडव्हान्स झाला आता, तर त्यामुळे थिएटरला तरी अजून लागतात रांगा. तर थिएटरला 2 तास रमत होता, त्याची करमणूक होत होती, त्याऐवजी तो देवळात जातो. तिथं त्याची करमणूकच जर होण्यासाठी तो देवळात जात असेल तर दोन्हीची व्हॅल्यू त्यांच्या दृष्टीने एकच आहे. अजून तो करमणुकीतून बाहेर नाही पडला, जागा नाही झाला त्याला कुठं जायचं आहे त्याच्यासाठी. समजा ह्या निमित्ताने तो जर जागा झाला असेल आणि जर सात्विकतेकडे वळलेला असेल किंवा त्या मनाची ठेवण जर सात्विक होत असेल तर त्या सगळ्याचा उपयोग आहे. अन्यथा ते प्रापंचिक कर्म आहे. ते आधीचं हे करमणुकीला बरं वाटत होतं, नंतर ते करमणुकीला बरं वाटतं, एवढाच फक्त फरक आहे. नाहीतर दोन्हीची व्हॅल्यू तशीच आहे. म्हणून कृष्णमूर्ती असं म्हणत की हे वाया का जातं, किंवा त्यांचं म्हणणं एकच आहे की फक्त या ठिकाणी हा सेट लावला होता, त्या ठिकाणी तो सेट लावला. उदाहरण देऊन आपल्याला सांगतो की स्पर्धा करतोय एक व्यावसायिक मनुष्य आहे, तर त्याला प्रपंचामधले ज्या ठेवणीमध्ये दुसऱ्या व्यावसायिकाशी नकळत का होईना, कळत का होईना स्पर्धा करावीच लागते. कुठेतरी त्याच्याशिवाय त्याचं चालणार नाही. तो अशा पद्धतीनं त्याने दुकानात माल ठेवलाय म्हणलं याला अशा पद्धतीनं ठेवावा लागतो. ही व्यावसायिक स्पर्धा आहे, तर त्यामध्ये त्याला त्याचं काम करायला पाहिजे, त्याप्रमाणे त्याने ते केलं पाहिजे, करू देत त्याला. स्पर्धा म्हणजे अगदी चांगल्या अर्थाने निकोप म्हणतो मी, ठीक आहे, निकोप सुद्धा अगदी जर चुकीची असेल तर ती वाईट आहे, ठीक आहे, पण निकोप स्पर्धा तरी त्याला निदान करावी लागते. ती स्पर्धा इथे चालू आहे, ती व्यावसायिकाशी चालू आहे. तर इथे जी व्यावसायिक म्हणून स्पर्धा आहे ती दुसऱ्या व्यावसायिकाशी आहे. प्रपंचात काय चाललंय आणि परमार्थात काय चाललंय हा विचार करा. म्हणजे क्षणभर आपल्यासमोर हा मुद्दा येईल की व्यावसायिक म्हणून दुसऱ्या व्यावसायिकाशी स्पर्धा करणं, नातेवाईक म्हणून दुसऱ्या एखाद्या नातेवाईकाशी स्पर्धा करणं आणि साधक म्हणून दुसऱ्या साधकाशी स्पर्धा करणं, यात फरक काय असं कृष्णमूर्तींचं म्हणणं आहे. साधक म्हणून दुसऱ्या साधकाशी जर स्पर्धा करायला गेला तर स्पर्धाची प्रवृत्ती तीच आहे. स्पर्धेनं जो नाश इकडे व्यवहारात होणार आहे शेवटी तोच नाश परमार्थात होणार आहे. याबद्दल निश्चिंत राहा. निश्चिंत राहा म्हणजे काळजी करा कर, म्हणजे कारण निश्चिंत राहा म्हणजे विनाश अटळ आहे थोडक्यात, या भाषेत आहे ते. तर असं आपण जर स्पर्धेचं एक आपलं गणित किंवा एक ठेवण, एक प्रापंचिक ठेवण स्वभाव हा जर घेऊन जर परमार्थाची कामं करायला निघालो तर तेच. आता दुसरं एक दोष काढण्याचा प्रयत्न आहे. समजा स्वभाव असतो एखाद्याचा, काही करा स्वयंपाक त्यांच्या मनाला येत नाही, काहीतरी ते कमीच पडलं तर काहीतरी जास्तच पडलं, गरम झालं गारच झालं, काहीतरी दोष तसं काढतील असं एक समजा स्वभाव आहे. काही नाही झालं तर कुठेतरी भाकरी कडेला भाजलीच नाही म्हणतील, काहीतरी म्हणतीलच, किती तुमचे हात पोळ देत तिकडे भाकरी भाजताना. पण त्यांना म्हणजे त्यांना नाही, म्हणजे आपल्याला नाही म्हणत, जे कोणी खाणारे म्हणणारे असतील त्यांना म्हणतो. तर ते त्याच्यात दोष काढतीलच. मग ते स्वयंपाकात काढतील, ते नातेवाईकात काढतील, नातेवाईकात कोणाला सापडलं नाही तर मित्रात काढते, मित्रात नाही काढला तर व्यवस्थात काढतील, या व्यवस्था बरोबर नाही म्हणतील, व्यवस्था नाही सापडलं तर समाजात काढतील, समाजाने काढले तर राजकारण तर मोकळच आहे सगळं, दोषच दोष, कुठूनही कुणाचे कुणीही काढा, कारण सगळीकडे सगळं काय बोलायचं काय काम नाही, त्यामुळं ते त्यात काढतील. आता हेच समजा उपासनेमध्ये, म्हणजे आपल्या दृष्टीने ह्या परमार्थाच्या दृष्टीने आहे, ते तिकडून इकडं आले ह्या क्षेत्रामध्ये, स्वभाव तोच आहे दोष काढण्याचा. तर आता तिथंच नातेवाईकांच्या ऐवजी साधकात काढतील, नातेवाईकांच्या ऐवजी आता साधकात दोष काढतात. जसे पूर्वी ते समाजात किंवा तिथल्या व्यवस्थात काढत होते तसे प्रवचनात काढतील, तसे पंथांच्या व्यवहारात काढतील, तिथे पंथाची भांडणं लावून देतील, त्या पंथातले दोष काढतील, यात हे आहे यात ते नाही तिथे काढतील. उपासनेत दोष काढतील, दोषच काढण्याचा मुळात स्वभाव आहे, तो घेऊन जर मी पुन्हा तिकडेच गेलेला असेल तर मी आहे तसंच राहणार आणि तसेच माझे तिथले प्रयत्न जे वाया गेले ते तिथे वाया गेले, म्हणून प्रयत्न वाया जातात. त्याचं कारण आपल्याला समोर यावं म्हणून हे स्पष्ट एक 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 उद्या घेऊन सांगितलं. पूर्वी मत्सर करीत होतो तो शेजाऱ्यांचा करीत होतो. श्रीमंत कुठेतरी नातेवाईक होतात काही वेळेला, त्यांच्या वाट्याला आलं आता काय करणार असं, मग त्याचं आपण समाधान करून घेतात मनाचं. मुलगा चांगला निघाला किंवा आणखीन काय तो पुढे ह्याला झाला, मोठ्या पदावर गेला, काय मिळतील गेला, अमकं झालं तमकं झालं, पैसा मिळाला, काय मिळालं असेल ते मिळालं असेल.
कुठेतरी एसटीटी वाटायला येतात, लॉटरी लागते, काही होतं, तर कुठल्याही सराला काही कारण पुरतं. सराला वास्तविक काही कारणच लागत नाही, हेच खरं त्याचं कारण. तर पूर्वी शेजाऱ्याचा श्रीमंताचा झाला, तो श्रीमंत झालेला नातेवाईकाचा झाला, लॉटरी लागलेल्याचा झाला, कुणाला प्रमोशन मिळालं त्याचं झालं. समजा एखाद्याला प्रमोशन मिळालं, बघा प्रामाणिकपणाला किंमत नाही, प्रामाणिक कामाला काय, आता ते मी जास्त जाण्याची गरजच नाही आहे, आपल्याला एवढं माहिती आहे. प्रामाणिकपणे इतके दिवस काम केलं त्याची काही किंमत नाही. आणि इकडे तिकडे उडाणटप्पू पिणं गेला, बरोबर पहिल्या लिस्टमध्ये पहिल्या 5 नंबरात आहेत म्हणतात. तर हे अशा तऱ्हेनं तिकडे केलं. आता इकडं आले की साधकांचा मत्सर, तेव्हा तो साधूचा मत्सर, किंवा कोणावर तरी जास्त कृपा झाली त्याचा मत्सर. आता तो जो करायचा ठरवला तो कोणाचंही घर जाईल, पण तिकडे जो करणार तो तिकडे येऊन करणार. पण माणूस तोच आहे ना. कृष्णमूर्ती ते म्हणायचे, तो माणूस बदलणार असला तर हा व्यवहार बदलून उपयोग आहे. इकडच्या ह्याच्यात गोष्टीत उपयोग आहे, नाहीच नाही. थिएटर जो परिणाम तुमच्या चित्तावर करेल किंवा सिनेमाचं वातावरण जो परिणाम करेल त्याच्यापेक्षा देवळातलं वातावरण नक्की वेगळा परिणाम करण्यासाठीच निर्माण झालेलं आहे. पण मी कुठं तसा आहे, मी जर तोच आहे तर तिथे पुन्हा हेच निर्माण होईल. म्हणून ती सगळीकडे ती भांडणं ते दिसतं. त्याचं कारण हे आहे, मठ संस्थान अमकं तमकं सगळ्या ठिकाणी जे काही दिसतं त्याचं कारण असं आहे की माणसं तीच आहेत, फक्त ती त्याच्याऐवजी ह्या ॲक्टिव्हिटीज करतात. पूर्वी त्या ॲक्टिव्हिटीज करत होते, आता ते ह्या ॲक्टिव्हिटीज करतात. म्हणून ह्या सगळ्याच्या विलयाला ती कारणीभूत होतात माणसं, हे आपल्या लक्षात येईल. तेव्हा हा मत्सर पूर्वी तो नातेवाईकाचा होता, तो श्रीमंताचा होता. आता त्या दृष्टीने श्रीमंती पैशाची श्रीमंती झाली. इकडे एखाद्याचा जास्त जप झाला तरी सुद्धा इकडे असं वाटायला यांचा जास्त जप होतो, म्हणजे ह्याला आणि माणूस असं कोणी वेगळं लागत नाही. बघा, नवरा बायकोच एकमेकांचं मत्सर करू शकतात. मला आश्चर्य वाटतं, साधक मंडळी बनवतात, पण साधकाचा त्याला पत्नीचा मत्सर कशाला हवा, तिचा जप जास्त वा, तुझा जप जास्त छान होतो, तर मला आता कसं करता येईल असं वाटायच्या ऐवजी तुझा कसा जास्त चांगला व्हायला लागला असंच वाटायला लागलं. तर तोच आहे अजून, जो प्रपंचात मत्सर करत होता कोणाच तरी नातेवाईकाचा, तोच इथं करतोय. हा सगळा प्रयत्न वाया जाणार आहे, कारण हा पारमार्थिक नाही, हे आपल्याला स्पष्ट करण्यासाठी सांगितलं. हा पारमार्थिक प्रयत्न नाही, आणि करून भ्रम समजण्याची आपण भ्रम असा मानण्याची आहे, हे ओळखण्याची गरज आहे की हे पारमार्थिक नाही, हे समजून घेण्याची गरज आहे, हे पारमार्थिक नाही. म्हणूनच ते वाया जातं. मनाप्रमाणे वागणारा एखादा माणूस आहे. किती आपल्याला व्यवहारिकाचे उदाहरण देऊ की व्यावहारिक प्रपंचामध्ये एखाद्याला मनाप्रमाणे वागायचं असते. सगळं असेल ते त्यांच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. काय झालं जे घरात असेल ते निर्णय असू दे, काय अगदी घरात त्या स्वयंपाकाचा काय पदार्थ असू दे, काय कुठले मोठे निर्णय असू द्यात, मुलांच्या बाळांचे कशाचे, शिक्षणांचे कशाचे निर्णय असू, त्यांच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर ते घरादारात आढळेल, प्रसंगात आढळेल, निर्णयात आढळेल, संबंधामध्ये आढळेल, ते काही स्थितीचे निर्णय असतील त्यात आढळेल, नोकरी व्यवसायात आढळेल. सगळीकडे त्या मनाप्रमाणे ते वागत राहतील, आणि शेवटी जे जसं प्रपंचाचं व्हायचं त्याप्रमाणे त्याचं शेवटी काय व्हायचं ते होईल. इकडे जरी ते पारमार्थिक प्रयत्नात दिसले किंवा पारमार्थिक क्षेत्रात दिसले तरी तिथे सुद्धा पुन्हा ते त्यांच्या मनाप्रमाणेच उपक्रम करतील, त्यांच्या मनाप्रमाणेच साधना करतील, त्यांच्या मनाप्रमाणेच काय ते साधन निवडतील. हा जो आहे तो मनाप्रमाणे वागण्याचा गुण आहे. इकडे आज्ञापालनाशिवाय दुसरं काही नाही आहे, इकडे सांगितलेल्या मार्गाशिवाय दुसरं काही नाही आहे. इकडे महाराजांनी सांगितलं तुम्ही विचार करू नका, विचार करायचा नाही आहे. ही इकडचं गणित वेगळं आहे. तर ह्या पद्धतीनं जायचं गणित आहे हे विसरलेलं असल्यामुळे इकडे पण आपल्या मनाप्रमाणे करतील. मग या नंतर जे केलेले सगळे प्रयत्न आहे ते पारमार्थिक नसून प्रापंचिक आहेत असं समजायला हरकत नाही. हे काय सांगायचं, हे मी आपल्याला फार महत्त्वाचे मुद्दे प्रपंचिकांचे सांगितले. स्वप्न सुद्धा माणसाला तशी पडतील. मी पाहिलेलं आहे की प्रापंचिक मनुष्य ठेवणीचा जर आहे तो परमार्थ करायला लागला तर प्रपंचात त्याची जशी स्वप्न असतात तशी त्याची परमार्थात सुद्धा स्वप्न पडायला लागतात त्याला. म्हणजे तिकडे कसं स्वप्न पडतं, उदाहरण सांगतो. म्हणजे उदाहरण म्हणून घ्या फक्त की एखाद्या त्याला गाण्याची आवड आहे समजा, आणि एखाद्या गाण्याची आवड असलेल्या माणसाला कोणाच तरी गायकाचं समोर असतं डोळ्यासमोर, त्याच्या आवडीचं कोणीतरी गायक असं म्हणतात, गायिका असते म्हणा फारतरी काय ते असतं मोठ्या डोळ्यासमोर. मग ते गातात, मग ते बघितलं की ती गर्दी ते सगळा प्रकाश आणि ते काय सगळं बघितलं की असं वाटतं बस असं गाणं, आणि जणू काय आता आपलं तसंच गाणं होते. म्हणजे ते तिकडे स्वप्नात वगैरे जसं असे आपली पण मैफल चालली आहे आणि तिकीट काढून लोक आलेली आहेत आणि प्रचंड गर्दी आहे. आमंत्रित सगळे मोठमोठे गायक पहिल्या रांगेत बसलेले आहेत. मग मध्यंतर झालेलं आहे, मग आपण कॉफीला आत गेलो, मग सगळे नामांकित गायक येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन गेले, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. मग सगळा कार्यक्रम शेवटचं आपलं झाल्यानंतर लोक आपल्यासमोर येऊन सह्या मागतायत. स्वप्नात सगळं, थोड्या वेळात फॅन बंद पडला की जाग येते सोडा. उन्हाळ्यात विशेषतः तर परमार्थात सुद्धा असंच वाटतं
की हीच ठेवण प्रपंचाची आहे, तीच परमार्थात जाते. आणि तिथे सुद्धा असंच आपलं प्रवचन चाललंय, मंडप घातलाय मोठ्या ह्याच्यावर. काय अहो, मैदानामध्ये अशी गर्दी जमलेली आहे, बोलू नका. माणसं आत सोडा म्हणतायत प्रवचनासाठी, आणि इकडे प्रवचन चाललंय, लोक ऐकतात. आणि साधू साधू पूर्वीच्या काळामध्ये म्हणायचं तसं, असं वाहवा चालली आहे नुसती. आणि ते झाल्यानंतर लोकांची ही पाया पडायला रांग लागलेली आहे आपल्या दर्शनासाठी. काय स्वप्न म्हणजे इथे अशी निर्माण. प्रापंचिक ठेवण मनाची तीच आहे. या स्वप्नांची जी किंमत आहे तीच या स्वप्नांची किंमत आहे. शून्य निर्माण काही होणार नाही. तर त्यामुळे इथे असं वाटतं. आणि नंतर मग सगळं प्रवचन झालं की लोक म्हणणार, आमच्याकडे दशमीच्या उत्सवाला, आमच्याकडे एकादशीच्या उत्सवाला, आमच्याकडे पौर्णिमेला, आमच्याकडे अमावास्येला येणार का? असं नुसतं लोक इकडे उभे राहिले तारखा डायऱ्या घेऊन. असं काहीतरी काय सेच स्वप्न हो, तिकडे ते कार्यक्रमाचं चाललेलं आहे, यांचं तेच इकडे याचं चाललेलं आहे. ह्यामुळं आपल्याला तरी निदान हा फरक ओळखता यावा. हा काय फार मोठ्या मावला सांगायचा विषयच नाही, कारण कळणारच आहे गोष्टीचं कळवून घेणंच अवघड आहे. म्हणून कृष्णमूर्तीला फार मोठा याचा वर्ग नव्हता, फार मोठा भाव नव्हता. कारण हे समजून घ्यायला एक तरलता लागते, एक समजून घेण्यासाठी, एक हे समजून येण्यासाठी सुद्धा एक पातळी लागते की प्रापंचिक म्हणजे मन म्हणजे काय आणि पारमार्थिक मन म्हणजे काय. परमार्थात यातलं काही नाही, परमार्थात दुसरा लागत नाही. प्रपंचाची ठेवण आणि परमार्थाची मनाची ठेवण, म्हणून प्रपंचिक प्रयत्न आणि पारमार्थिक प्रयत्न यामध्ये मुळातच फरक आहेत. जे खरे पारमार्थिक प्रयत्न आहेत ते तुळशीपत्र घातलेल्या देवाला सुद्धा वाया जाणार नाही. देव म्हणायला होतं त्या दिवशी तुळशीपत्र व्हायला होतं, तेवढं माझ्या लक्षात आहे. हाक मारलीस म्हणून हजर झालो. काय केलं होतं? तुळशीपत्र घातलं होतं, पण मनापासून फक्त तुळशीपत्र व्हायला होतं. त्याच्याकडे त्या दिवशी तेवढंच होतं. ज्या दिवशी लाख होते त्या दिवशी लाख व्हायले होते, ज्या दिवशी तुळशीपत्र होतं त्या दिवशी तुळशीपत्र व्हायला होतं. ही जी त्याची किंमत आहे ती परमार्थात फार स्वतंत्र आहे. त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. परमार्थात लाखाची आणि तुळशीपत्राची एक मोल नाही आहे. ती असली रुपयाला 10 तुळशीपत्र येतील इकडे प्रपंचामध्ये, पण तिकडे एका तुळशीधराने तुळीला प्रभू ना, तिकडे कृष्णाला तुला ह्याच्यात करता येत नाही, तुला करता येत नाही सगळ्या दागिन्याने सुद्धा. म्हणून ते रुक्मिणीचंच तुळशीपत्र त्याच्यावर लागतं. ते ठेवलं की पारडं खाली जातं, कारण तिथे भावभक्तीचं बळ आहे. म्हणून तिथले प्रयत्न हे भावभक्तीचे आणि शुद्धतेचे आहेत. त्यामध्ये दुसऱ्या माणसाचा संबंध नाही, तुमचा आणि तुमच्या भगवंताचा संबंध आहे. बाकी दुसऱ्याची गरज नाही, तुलनेचा संबंध नाही. मगाशी सांगितलं तसं मत्सराचं कारण नाही, दोष काढण्याच्या स्वभावाचा उपयोग नाही. हे सगळे नसलेलं हे परमार्थाचं स्वतंत्र क्षेत्र आहे. म्हणून ते जे ज्या पद्धतीनं शुद्धीकरण मनुष्य करेल, ज्याचे शुद्ध अंतःकरण नित्य होई तीर्थस्नान, देवच येई त्याचे घरी, शुद्ध निकाल देऊन टाकलेले. ह्याच्यापेक्षा आणखीन काय निकाल संतांचा आपल्याला पाहिजे? आपल्याला विश्वनाथ महाराजांनी निकाल दिला ना, की देवच येई त्याचे घरी. अनेक सत्पुरुष असे आहेत त्यांचे गाव सोडून कधी बाहेर कुठं दिसलेलेच नाही आहेत, गेलेच नाहीत कुठं. असे कित्येक आहेत. विश्वनाथ महाराज आपल्याला माहिती असतील, कुठे यात्रेला एकदा गेली होती त्या 1-2 वेळा, बस. त्याच्या पलीकडे त्यांना कधी कुठे बाहेर, त्यांचं ते गाव असं आहे की आज सुद्धा जायला कठीण आहे, अशी परिस्थिती आहे. देवाची परिस्थिती आपल्याला माहिती असेल. अशी कित्येक स्थानांची परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी आजचे प्रवास सुद्धा, निम्मळची काय परिस्थिती होती ज्या ठिकाणी ते जाऊन राहिले, तिथे काय होतं आणि आजही काय आहे. तसा विचार केला तर माणसाला मोठ्या रखरखीत माळावरून आज कसा तरी प्रवास करून मनुष्य हशोष करून पोचतो माळावर. तिथे राहून तपश्चर्येचं काम आहे आणि म्हणून भगवंत हजर आहे, म्हणून राम हजर आहे. रामाच्या अंगी दासपण आणीन तर खरा, हे रामदास म्हणले. म्हणजे जिथं त्यांना राम उभा राहावासा वाटतो तिथं राम उभा राहायला पाहिजे, एवढी ज्याची तपश्चर्या होती तो रामदास म्हणले. आता काय हे व्याख्या तेच करू जाणे आणि याचा अनुभवही तेच घेऊ जाणे. तिथे सुद्धा पुन्हा एक खड्डा काढून त्यात बसायचे. मला सांगा, आपल्याला आसनं अमुगन तमुगन सगळं जे प्रपंचच असते ते सगळं इकडं लागतं. तर इथे त्याचं काय आहे का? काही नाही. एक खड्डा खाण्याचा कोल, त्यात आपण दिसताही नाही कोणाला, दोघांनाही उपद्रव नको, आपल्यालाही कोणाचा उपद्रव नको. वाऱ्यापासून सुद्धा त्रास होऊ नये, कारण तुम्ही मोकळ्या जागीचं बसलात जाऊन. इथे समजा या जिन्यावर जाऊन मनुष्य बसला, गॅलरीत उभा राहिला, वारं येतं अंगावर, पण ते प्रापंचिक आहे एवढं लक्षात ठेवा. आत उकडतं पण ते पारमार्थिक आहे. कारण इथे संत मंडळी बसलेली बाजूला, त्यांना कल्पना आहे, ते बसून आहे, त्यांना उठून जावं असं वाटलं, त्यांना जिन्यात नाही बसावं असं वाटलं, मला काय बसवायचं काठाचं कारण नाही, कारण ते तपश्चर्या करतात. तर त्यांच्या समवेत माझी तपश्चर्या उत्तम होऊ शकते, त्यासाठी तिथं नाही मला जायचं कारण ते जे वारा येणार आहे ते शरीराला सुख देईल, मनाला सुख देईल. बाहेर इकडे तिकडे बघीन त्याच्यामध्ये माझी दृष्टी दुसरीकडे जाईल. गुरुदेवांना खड्डा खणून बसायचं कारणच काय? हे जे सत्पुरुष इथे आहेत यांनी खड्ड्यात बसून जप केलेले आहे, खड्डा खाण्याचा आणि त्याच्यात जप करायचा. गुरुदेवांची मोटार आपण पाहिली असेल, तिचा फोटो आहे आजही आपल्याकडे, पुस्तक असतील तर त्याच्यात आहे. गुरुदेवांनी मोटार कन्वर्ट करून घेतली होती. त्या काळात जुन्या डॉज वगैरे मोटारी असायच्या, तशी मोटार होती. ती मोटार सुद्धा आतून त्याच्या सीट सगळ्या ह्या करून फोल्ड करून त्याचं एक खोली करता येईल अशी त्यांनी मोटार केली होती. ती विद्यापीठाने त्यांना दिलेली होती मोटार होती.
कुलगुरू होते, त्या पदावर होते, डीन होते, तर त्यामुळे त्यांना दिलेल्या मोटार सुद्धा त्यांनी परमार्थासाठी कन्व्हर्ट करून घेतली होती. आपण आणखीन त्याच्यात काय 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 वाढवून आणखीन ते अमुक कर, इसी कर, अमुक कर, तमुक कर, आणि मग त्रास होतो, ते आपल्याला माहितीच आहे. तर हे प्रापंचिक काम आहे. त्यांनी त्याचं कन्व्हर्शन हे पारमार्थिक केलेलं आहे. म्हणून ती मोटार झाडाखाली लावून टाकायची, ड्रायव्हरने आपल्या कामाला जायचं नाही. बस जाऊन तिथे विश्रांती घे, काय तुला करायचं ते कर, मी नेमाला बसलेलो आहे, माझं नाम झालं की तुला खूण करेन, यायचं आणि मोटारीतनं घेऊन जायचं. त्यांच्यासाठी ड्रायव्हर ठेवलेला होता, त्यांचं पद तसं होतं, लौकिकदृष्ट्या पदावर होते, तर त्यामुळे ही व्यवस्था विद्यापीठाने ठेवलेली होती त्यांच्यासाठी. ही खाजगी व्यवस्था आहे त्यांना दिलेली. त्या व्यवस्थेचा वापर त्यांनी या कारणासाठी केला. हे पारमार्थिक काम आहे. मी तिथे बसलो तर मला तिथे बसल्यानंतर वारं लागेल, त्यांना मारायची गरज नाही, सगळीकडनं काचा लावून घेतलेल्या असायच्या, फक्त आपला श्वास चालू राहण्यापुरती झाला. तेवढी फक्त त्याला व्हेंटिलेशन असलं म्हणजे या पलीकडे काही गरज नाही. कारण तपश्चर्या करायची, तापायला नको तो मनुष्य. आपण घाम पुसतो, आपल्याला माहिती आहे की नाही, आत्ता या क्षणी घाम येतोय माणसांना, घाम पुसतो आपण, होतो की नाही, तर त्याच्यामध्ये तप होतं आहे काहीतरी. माझ्या देहावर माझं काहीतरी स्वामित्व मिळवायचं काम चालू आहे, ते परमार्थाचं काम आहे. तिथे बसलो की वारा लागेल, पेंग सुद्धा येईल माणसाला, हे होईल, बाहेर आजूबाजूला बसेल तर लक्ष लागेल तिकडे दुसरीकडे. इथे बसलो तर मला संत बरोबर दिसतील, कारण माझा संबंध खरा जपामध्ये फक्त महाराजांनी माझ्याशी आहे. कोण जे आहे तिथं समोर राम आहे, तर रामाशी आहे. आपल्याला कोणी प्रिय असेल, गुरुदेव असतील तर गुरुदेवांचा संबंध, दुसरा का कशाचाही संबंध नाही आहे त्याचा, तर फक्त रामाचा संबंध आहे. म्हणजे परमार्थाचं खरं सोपं काम आहे. प्रपंचाचं काम अवघड आहे, त्याला 5 माणसाशिवाय होत नाही, कुठलीच गोष्ट अनेक वस्तूंशिवाय होत नाही. इथे सगळं सुटसुटीत काम आहे. म्हणून पारमार्थिक प्रयत्न म्हणजे काय हे आपल्यासमोर स्पष्ट असावं, की ज्यात दुसऱ्याची गरज लागत नाही, ज्यात मिश्रण लागत नाही, ज्यात तुलना लागत नाही, ज्यात कीस काढणं लागत नाही, ज्यात चिकित्सा लागत नाही, हे खरोखर काही लागत नाही. बाबा म्हणायचे ना, आपल्याला माहिती आहे ना की डब्यात बसलेल्या प्रवाशाने प्रवास करावा, ह्याला खेळे किती आहेत डब्याला ते काढून मोजू नये. आता म्हणाले एखादा मेंटेनन्स इंजिनियरच असेल तर त्याचं ते काम आहे, त्याने ते करावं. आपण मेंटेनन्स इंजिनियर असलो तर आपलं काम आहे किंवा डब्याचे खेळे काही सुटलेत का, काही कुठे स्क्रू निघाला का, त्याचे ठाकटोक करायचं त्याचं कामच आहे, मग तो करू देत त्याला. पण बाकीचे जे 100 प्रवासी त्या डब्यातून रेल्वेच्या चाललेले आहेत, त्यांचं काही ते खेळे बघण्याचं काम आहे का, ते सगळे सुटलेत का, बरोबर बसतील हे बघायचं काम आहे का. पण ते प्रपंचाच्या ठेवणीने मनुष्य करतो. दुसऱ्याच्या घरात गेलं तरी दिसतंच की नाही आपल्याला, काय राहिले, कुठं काय चुकले, काय झाले, ते प्रपंचाचा स्वभाव आहे. तो परमार्थात आला की परमार्थ स्वतःच दिसतं, त्यामुळे नुकसान होतं आणि त्याला आपण पारमार्थिक प्रयत्न समजतो. मग ते वाया जातात. मग वाया कसे जातात असं वाटतं. इतकी वर्ष केलं, माझ्या पदरात काय पडलं नाही. तुम्ही जे केलं ते पारमार्थिक काम केलं नव्हतं, प्रापंचिकच काम केलं होतं. फक्त सेट बदलला होता, रंगभूमी बदलली. ते इथे स्टेज लावलं होतं, त्याची ते स्टेज लावलं, त्याच्यावर प्रयत्न केले, म्हणून तसं झालं. खूप गोळा करण्याची परमार्थात काही गरज लागत नाही. उलट जितका कमी संचय तेवढं चांगलं, जितकं कमी वाचन तेवढं चांगलं परमार्थाच्या दृष्टीने. आता एखादा प्रवचनकाराचं त्याला सांगायचंच आहे तर त्याला तर 10 गोष्टी सांगायच्या, त्याला वाचाव्या लागतील 10, मान्य. पण जर आपलं काम ते नाहीये तर मला जो गुरुग्रंथ आहे तेवढा पुरेसा आहे. मला त्यांनी काही वाचायला सांगितलं असेल, साधन म्हणून सांगितलं असेल तर ते पुरेसं आहे, नसेल तर त्याची काही जरूरत नाही. कारण नाम घ्यायला ह्याची कशाची जरूर आहे तेव्हा, काही नाही. नाम बळकट करेल अशी जर एखादी गोष्ट सांगितली ती गरज लागेल, ते महाराजांनी सांगितलं आहे, मग तेवढं प्रवचन सोपडतं आपल्याला, अशी गरज आहे. ह्या गरजातला फरक ओळखला, हे परमार्थाच्या ठेवणीतला आणि प्रपंचाच्या ठेवणीतला फरक ओळखला तर लक्षात येईल. परमार्थात मिश्रणाची अजिबात गरज नाही, प्रपंचात मिश्रणाशिवाय चालत नाही. मिश्रण म्हणजे मिसळणं, ते आपलं डबा असतो किती मिसळण्यात, तेच आपला प्रपंच सगळा. तर त्याच्यात त्या चवीशिवाय चालत नाही. नुसतं जर समजा ते काय दक्षिणेत गेलं साऊथला तर ते सार भात खाऊन कंटाळा येतो माणसाला. प्रपंचिकाला तेवढं सुद्धा मिश्रण पुरत नाही. तिथली माणसं राहतात पण आपल्याला नाही पुरत. तिकडे गेलं की नुसतं सार भात खातो, कंटाळून म्हणतो. आपल्याकडचा माणूस असतो आता विशेषतः, कारण आपण बॉर्डरवर मस्त असतो, इकडे पण नाही तिकडे पण नाही, म्हणून इथे एकदम अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे. आपल्याला अशा जागी ठेवले काय परमेश्वरांचं सुद्धा, काय महाराष्ट्र संतांची भूमी आहे वाकडी, काय सुखात ठेवले बघा. इकडे दिल्लीचे झाडा नाहीत, तिकडचंही पाणी नाही समुद्राचं, दोन्हीचाही त्रास ठेवला नाही, अशा ठिकाणी टाकी ठेवले. इकडे गेलं तर असं होते, उत्तरेकडे गेलं तर ते रोटीन दाल खाऊन कंटाळायचं. ती परोठेन राठ सगळे रोट्या बघितल्या, 1-4 दिवस माणसाचे बरे जातात, जरा छान आहे म्हणून, आणि नंतर मग शेवटी कंटाळतो म्हणतो. एकदा तिकडे बदली होते असं झाले, किंवा एकदा घरी जातोय असं झालंय. कारण घरी गेला की कसं संगीत ताट असतं, चटणी कोशिंबीर लिंबू मग काय सगळं अगदी पुरणपोळी वगैरे सगळं आपल्याला मानवत नाही तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी आहेतच किती. त्यांच्याकडे जायचं पोट होत काय करणार, ते म्हणतात काय खाणं झालं, काय डाळीबिळीचं काय खाल्लं, घ्या आजचा दिवस लंघन करा, ताक प्या, लिंबू पाणी प्या, आणि जाताना 50 रुपये देऊन जाऊ. आता प्रश्नाची परत हे प्रपंचाचं काम आहे, मिश्रणाशिवाय चालत नाही.
इकडं काय नाही, इकडे मिश्रण वगैरे काय नाही, ताक प्या, दिवसभर तुम्हाला ताक चालतं तरी प्याला तरी काय परिणाम होणार नाही तब्येतीवर, उत्तम. आंबिल प्या चालते, अगदी सत्वाची लापशी सुद्धा चालती माणसाला. काय परमार्थ तेवढ्यावर होतो, प्रपंच तेवढ्यावर होत नाही. त्याला सकाळ दुपार संध्याकाळ रात्र चारही वेळेला वेगवेगळं लागतं परत, आणि वेगवेगळ्या पुस्तकातलं परत केलेलं लागतं. तर हे असं, तर हे सगळं विचार केला तर नामापुरता सात्विक आहार ह्यामध्ये चालतो म्हणजे लागतोच. करायला गेला तर प्रपंच होईल, त्याच्यापेक्षा जास्त करायला गेला तर आहार विहार परमार्थामध्ये नाम घेण्यापुरते लागतात. आहार विहार लागतात, विहार सुद्धा लागेल माणसाला, आहारही लागेल, पण तो नाम घ्यायला पूरक एवढाच लागेल. हे विसरून जर मी आहार आणि विहार केला तो प्रापंचिक प्रयत्न चाललेत, पारमार्थिक नव्हे असं समजायला हरकत नाही. ते प्रापंचिक काम नाही, याचं परमार्थिक काम नाही एवढं समजायला हरकत नाही. मग त्याचे जे परिणाम पुढे दिसतात ते दिसत नाही. किंवा आता या सगळ्यावरून आपण एक सारांश म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही की एक पारमार्थिक प्रगती म्हणजे निश्चित स्वरूपाचं काय आहे हे आपल्याला कळलेलं असावं. जी प्रापंचिक ठेवणीनं कामं केली जातात ती त्या ठेवणीनं कामं न करणं, पारमार्थिक ठेवणीनं पारमार्थिक कामं करणं, म्हणजे मग ते पारमार्थिक प्रयत्न झाले. मग आता तो गुरुदेव एक आहे, देव एक आहे, ग्रंथ एक आहे, त्याचं साधन सखोल आहे, एका जागी काम चाललेलं आहे. ह्या इतर ज्या मगाशी सांगितल्या गोष्टी, अगदी त्या मत्सरापासून ते त्या ह्याच्यापर्यंत सगळी लाईन जी सगळी सांगितली, तुलनेची लाईन सांगितली, स्पर्धेची लाईन सांगितली, ह्या सगळ्या ज्या प्रपंचाला गरजेच्या कदाचित गोष्टी असतील, काही प्रमाणात तिथे चालत असतील, त्या इकडे काहीही त्याचा संबंध नाही. जेवढं करेल तेवढी मी त्या शेवटी कालच्या आपल्या 15 दिवसापूर्वीच्या याच्या निरूपणात जे सांगितलं होतं की भांडच आहे शेवटी, ते ह्याचं आहे, धातूचं आहे परमार्थाचं भांड, त्यातलं वाया जात नाही, कारण ते धातूचं आहे, त्याच्यामुळे वाया जात नाही. हात पाणी टाकलं आहे तर ते तसंच राहतं, आणि माठातलं किंवा ह्याच्यातलं मातीच्या भांड्यातलं. आणि खरं सांगायचं ना, मी त्या दिवशी बोललो नाही, पण चाळणीत पाणी ओतलेला प्रकार आहे प्रपंच म्हणजे. तर सांगितलं नाही म्हणून आज सांगतो राहायला याची, की प्रपंच म्हणजे चाळणीत पाणी साठवण्यातला प्रकार आहे. म्हणून हात कचू नाही आयो, आपल्या अभंगामध्ये शेवटी जे लिहिले आहे कबीराने की हात कचू नाही आयो. शेवटी जे मनुष्य शेवटी म्हणतो की एवढं झालं तेवढं झालं, पण हातात काही आलं नाही, शेवटी सगळं घेऊन गेले माणसं, भांडून मुलं आपापलं घेऊन गेली, स्वतःचं म्हणून सुद्धा शेअर राहायला नाही, अशी प्रपंचामध्ये अवस्था होते. मनुष्य धरून ठेवायचा प्रयत्न करतो, आणि त्यातूनही त्यांनी जर धरून ठेवायला ठरवलंच तर विवेकानंदांनी सांगितले तसं मूठ उघडायला लावतो शेवटी निसर्ग, आणि काढून घेतो. निसर्ग मूठ उघडायला लावतो आणि काढून घेतो. पारमार्थिक मनुष्य तो काढून त्याने मूठ उघडलेलीच आहे, घेऊन टाकतो, तुला काय घ्यायचं, कारण माझंही ते तर तू घेऊ शकत नाहीस. ही खात्री आणि मोठा धीर आणि धैर्य हे परमार्थामध्ये आहे. तर ह्या कृती पारमार्थिक आहेत, त्या वाया जाणार नाहीत, म्हणून तुळशीपत्र सुद्धा वाया जाणार नाही असं. तर आता यावरनं आपल्याला प्रयत्नामधला फरक लक्षात येईल, आणि प्रगती का होत नाही हे पण कळेल, आणि कशाने होईल हे पण कळेल. ह्याच्यात दुसऱ्याचा संबंध नाही. दुसऱ्यांच्या घरात बघून कदाचित माझ्या घरातलं काहीतरी थोडं सुधारता येईल, पण परमार्थात दुसऱ्याच्या घरात बघून माझं परमार्थ सुधारणार नाही, हे अगदी खात्री बाळगायला हरकत नाही. फार झालं तर संतांच्या एखाद्या ग्रंथात बघा, काय चुकत असलं तर त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर, दासबोध वाचला तरी कळतं. दासबोधातलं कळायला जरा सोपं आहे, उंदिरं म्हणते आमचे घर ते बरं आहे, ते त्याच्यावरनं पटकन कळतं काय म्हणते. तिथे जरा थोडंसं जर डोकावायचंच असलं तर त्यात डोकावावं, दुसऱ्या घरात या बाबतीत डोकावण्यात काही अर्थ नाही. एक वेळ प्रपंचात ते चालेल, पण इथे चालणार नाही. तेव्हा यात दुसऱ्याच्या घरात डोकावून माझं घर सुधारत नाही, हे परमार्थातला अलिखित सिद्धांत आहे, आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. तेव्हा तुलनारहित, निरपेक्ष, शुद्ध सगळ्या प्राणीमात्रांच्या बद्दल, मनुष्य तर आहेच आहे, प्राणीमात्राबद्दल म्हणतो मी, प्राणीमात्राबद्दल अत्यंतिक आदर ठेवून कृतज्ञतेच्या कृती जो मनुष्य करतो, हे सगळे परमार्थाचे आहेत. दुसऱ्याबद्दल जो आत्यंतिक शुभेच्छा, मी अगदी ह्याच्यात आपल्याला चैतन्यमध्ये निघताना शेवटी बेडकर महाराजांनी सांगितलेलं साधन सांगितलं होतं. ते म्हणजे तुम्हाला काही करता येत नसेल तर नुसती दुसऱ्याबद्दल शुभकामना, शुभ इच्छा बाळगा, बस. हे सुद्धा केवढं तरी साधन आहे. दुसऱ्याबद्दल शुभ इच्छा बाळगावी, त्याचं चांगलं होऊ दे, बस. एवढी इच्छा सुद्धा तुम्हाला पारमार्थिक दृष्ट्या एक पाऊल वर नेईल. हा प्रयत्न वाया नाही जाणार, त्याची चांगलं चिंतलेलं आहे तुम्ही, कोण जे असेल ते त्याचं चांगलं चिंतलेलं आहे, तुम्ही चांगलं चिंतलेलं आहे ना, तुमचं काम झालं, त्याचं ते काम व्हायचं ते त्याच्या कर्माने त्याचं व्हायचं ते होईल, पण मुळात तुमचं काम होईल. कारण शुभेच्छा हे एक मोठं साधन आहे परमार्थातलं. तर ही शुभेच्छा बाळगायला मन मोठं लागतं. कोण शुभेच्छा तशी बाळगता येत नाही प्रपंचकाला, जी सामान्यतः दुसऱ्याबद्दल शुभेच्छा बाळगता येत नाही, तर त्याचं कारणच ती पारमार्थिक आहे. म्हणून पारमार्थिक दृष्ट्या हे साधन सुद्धा आत्यंतिक शुभेच्छा दुसऱ्याबद्दल, आणि ती वाचेनं सुद्धा, बोलून सुद्धा. नुसती शुभेच्छा माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आहे, ते नाही का नंतर देणार असतात त्यातलं, की
सगळं आता तुझंच आहे, सही काय होत नाही कागदावर. तर तसं नव्हे, ती सही होणं म्हणजे शब्दात येणं. ते तसं शब्दात शुभेच्छा आहेत त्या, की तुमचं कल्याण असू दे हे म्हणा. ते नुसतं कल्याण असू दे हे म्हणण्यानं सुद्धा हो म्हणेल ती वास्तू, किंवा तो कोण काय आकाश असेल ते तत्व कुठलं असेल वायूचं ते होय म्हणेल त्याला आणि त्याचं कल्याण करेल. आणि त्याच्या कल्याणाचं जी जमा आहे ती तुमच्या खात्यावर आहे. त्याचं कल्याण होईल, त्याचं होईलच. पण तुम्ही कल्याण तुमचं हो ह्यासाठी जे शब्द वापरलेले आहेत त्याचं क्रेडिट तुमच्या खात्यावर आहे. तर ही कृतीची त्याला जी जोड आहे, शुभेच्छेला जी उच्चाराची जोड आहे, ती उच्चाराची जोड हवी. ते झालं तर होईल, वाचेनं सुद्धा होईल, अशा तऱ्हेच्या शुभेच्छेच्या वाचेनं होईल, आत्यंतिक प्रेममयतेनं होईल. हे सगळे पारमार्थिक प्रयत्न आहेत. असे कितीतरी आहेत, मी त्याबद्दल जास्त सांगत नाही. जर आपल्याला माहिती असेल, परमार्थात फार करावं लागत नाही. महाराजांच्याकडे आपण चरित्र सगळं वाचणारे आहात, तरीसुद्धा आपल्यासमोर आठवण म्हणून ठेवतो की ते जे देशपांडे होते, रामराव देशपांडे, आपल्याला माहिती असतील, हरिगावचे रामराव देशपांडेंची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. तर ती दोघं महाराजांच्याकडे आले होते. त्यांचं सांगणं ऐकत असत, श्रद्धा होती, सगळं आहे, पण काही मूलबाळ नव्हतं. आणि बरोबर आहे, त्यांना त्याचं दुःख होतं. म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की बुवा असं व्हावं. तर महाराजांची सत्ता होती, पण महाराजांनी सत्तेनंच सांगितलं त्यांना की तुमच्या ठिकाणी संतती योग नाही, असं सांगितलं तो महाराजांनी. तरीसुद्धा त्यांना वाटलं, पण पटलं तरी सुद्धा शेवटी कुठेतरी मनाला वाटतं. आणि बरोबर आहे, त्यातल्या एका स्त्रीला वाटणं स्वाभाविक आहे. तर ते कारण ते नैसर्गिक आहे. म्हणून तर नैसर्गिक आहे म्हणून त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी परत थोडंसं महाराजांच्याकडे थोडासा का होईना पण आठवण धरला. महाराज म्हणले ठीक आहे, पुत्रमुख पाहाल असं म्हणले. आणि खरोखर त्या बाईनं पुढे मुलगा झाला आणि मुलगा पाहिला. तिसऱ्या दिवशी त्या गेल्या. पुत्रमुख पाहाल एवढंच महाराज बोलले होते. म्हणजे एवढंच साधन आहे, त्यांनी तेवढंच मागितलं तर तेवढं तिथलं देऊ शकले. हे प्रपंचिक होतं म्हणून एवढं दिलं, पण मुलाला काय दिलं ते त्याच्यानंतर ते महत्वाचं आहे. की हा एकदा ते आता जन्माला आलेला आहे, तर तो जीव कोणीतरी आणला त्यांनी तिकडून, तिथे जन्माला घातला, हे केलं सगळं काम. आईला तर मिळालं नाही, कारण आईने प्रापंचिक लोप केला, तर तिथे नुकसान झालं. त्याच्यानंतर 14 वर्षांनी वडील गेले. वडिलांनंतर तो मुलगा महाराजांकडे आला. महाराजांनी त्याला 14 वर्षाच्या मुलाला सांगितलं की इथून वाडीला जायचं आणि 2 वर्ष 1.5 कोटी जप पुरा करून माझ्याकडे यायचं. 2 वर्षांनी तो परत आला जप करून. आता म्हणले मौन पाळून इथे सेवा करायची, बाकी काय करायचं, मौन पाळायचं आणि इथे पडेल ते काम. कधीही एक शब्दानं तक्रार नाही. झाडायचं. सेवा म्हणजे काय, आपल्याला असं वाटलं की काय प्रवचनाला बसवतं महाराजांनी, तिथे नव्हे. त्यांना साधं झाडून काढणं. त्या काळात सारवण्याचंही होतं, कारण जमिनी साध्या होत्या, त्यामुळे सारवावं लागायचं. शेणं आणायची, ती सारवायचे. तर अशा जमिनी सारवणं, हे सगळं तो 2 वर्ष करीत असे. कुठल्याही कामाबद्दल कधीही कोणतीही तक्रार नाही. ही सारवण्याची झाडण्याची सेवा केली. आणि उरलेल्या वेळेत जर बोलायचं, त्याला जर प्रसंगच आला तर उत्तर म्हणून काय बोलला, तर बाकी तो बोलताना सुद्धा कोणी पाहिला नाही. 2 वर्ष फक्त साधना केली, 2 वर्षाची. तर त्यानंतर त्या मुलाला साधे उलटी जुलाबाचं निमित्त झालं. महाराजांना माहिती होतं की हे फार काळचं नाही आहे. तर त्यांनी त्याला सांगितलं होतं की हे तू एवढं पाळून राहा, तुझं कल्याण होईल. परमार्थ एवढेसे प्रयत्न सुद्धा माणसाचे कोणत्या टोकापर्यंत कल्याण होऊ देता शकतं, परमार्थामध्ये होऊ शकतं आणि प्रपंचामध्ये होत नाही. प्रपंचात मनुष्य वर्षानुवर्ष कितपत पडलेला असतो, नाहीतर चुकीच्या पद्धतीनं हाल होऊन सुद्धा जातो. तर हे माणसांचं जाणं आणि परमार्थातलं जाणं जे सत्पुरुषांच्या आज्ञेने होतं, त्याच्यामधला फरक केवढा मोठा आहे हे आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. म्हणून केवळ त्याची आठवण झाली ती सांगतो की त्याला त्यांनी सांगितलेलं काम त्यांनी फक्त एवढं केलं, मौन पाळलं, उरलेला वेळ सगळा नामस्मरण. आणि नंतर त्याला उलटी जुलाबाचं निमित्त होऊन त्याला अशक्तता आली, इतकी आली की शेवटी नाडी लागेना. म्हटल्यानंतर म्हटलं महाराजांना, बळ महाराज आले, म्हणले नाडी लागत नाही. आणि खरोखरच त्याची अवस्था क्रिटिकल, साध्या भाषेमध्ये आजच्या आपल्या क्रिटिकल. तेव्हा अशा गंभीर अवस्थेत तो होता. महाराजांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या माणसाला, म्हणजे आजच्या भाषेतल्या पुन्हा बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या माणसाला नाडी लागत नाहीये, त्याला महाराजांनी जवळ जाऊन विचारलं की अनुसंधान आहे ना. तो मानेने होय म्हटलं. त्या अवस्थेत मानेने होय म्हटलं. महाराजांनी त्याच्या हातात माळ आली, त्याला बस्ता केला 4 लोकांना धरून. त्याची कुठली शक्ती राहिली, तो गेलेला होता, प्राणाची अवस्था गेलेली होती अक्षरशः. तर त्याला बस्ता केला, टेकून ठेवला, बाकीच्यांना बोलावलं आणि सांगितलं की हे बघा. आणि त्यांना ते दाखवलं, त्याच्या हातात माळ दिली. त्याने 1 माळ पूर्ण जप केला त्या अवस्थेमध्ये. आणि नंतर त्यांनी डोळे मिटले. सगळे म्हणले, त्यानं सगळ्यांना सांगितलं हा जीवनमुक्त आहे. त्याच्या डोक्यावर पाणी ओतलं वगैरे. म्हणले तो जाणार, तुम्ही नमस्कार करा. आणि महाराजांनी स्वतः त्याचा देहसंस्कार केला पुढचा. तर हे एक एवढंसं केलेलं साधन आहे, ते काय करू शकतं असं मला म्हणते. परमार्थात केलेला प्रयत्न सुद्धा वाया जाणार नाही. ती माणसं मी असतील आणि त्यांना एक प्रापंचिक हृदय असेल म्हणून कदाचित झालं असेल, पण मागितलं तर महाराजांना मागितलं होतं. त्याची सांभाळणूक महाराजांनी एवढी केली आहे पुढे. आणि मुलांनी साधन काय केलं तर 2 वर्ष साधन.
सांगितलेलं जप केला, मुकाट्याने मौन पाळून जे सांगितलं ती सारवणाचं तर सारवणाचं साधन केलं, झाडण्याचं तर झाडण्याचं साधन केलं, सांगितलेलं नाम आणि मौन, बाकी काही केलं नाही. तर अशा पद्धतीनं महाराजांच्या हाताने त्यांना जसं शांत चित्ताने एखाद्याला मुक्त व्हायला मिळावं तसं शांत चित्ताने मुक्त होतं. नाहीतरी मनापेक्षा काय साधायचं असतं शेवटी, तर ते त्यांना साधता आलं. यावरून आपल्याला एक कल्पना येईल. आणि दुसरी कल्पना जी आपल्याला नित्य माहिती आहे आणि समोर असते ती म्हणजे एवढंसं साधन. भाऊसाहेबांना काय सांगितलं होतं पूर्वी ज्या वेळेला गाठ पडली जेव्हा महाराजांचा अगदी पहिला काळ होता, पण पहिल्या 25 युतीशीतला, त्यावेळेला त्यांची भाऊसाहेबांची इथं गाठ पडली म्हसवडला, ते हे असताना अधिकारी असताना, त्यावेळेला त्यांना आपण रोज गीता वाचत जा असं सांगितलं होतं. त्यानंतर 25 वर्षांनी हुबळीला याला गदगला महाराज गेलेले असताना, गदग त्यावेळेला महाराजांची अवस्था 50च्या पुढं होती, 1901 सालातली गोष्ट आहे. तर त्यावेळेला ब्रह्मानंदांनी बोलवले. तर ब्रह्मानंदांचा दबदबा एवढा होता की त्यांचे गुरु आले म्हणून सगळे अधिकारी मंडळी सगळी बोलावली होती, गावातली स्वागताची तयारी झाली. महाराज त्यांच्या घरी जाऊन बसलेत आणि ती सगळी मंडळी बसली. त्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या मध्ये भाऊसाहेब होते. ते बदली होत तिथं गेले ते 25 वर्ष. तेव्हा तिथं गेल्यानंतर महाराज बसले जागेवर जाऊन आणि इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणले, भाऊसाहेब तुम्ही इकडे कुणीकडे? हे आपल्याला माहिती आहे, तुम्ही इकडे कुणीकडे म्हणजे जो एकदम गदगला, इथून म्हसवडला जे गाठ पडले त्यानंतर हे इंजिनियर ह्याच्यात गाठ पडले एकदम गदगमध्ये. तर तिथे सुद्धा महाराजांनी त्यांना ओळखलं, भाऊसाहेब आपण इकडे कोणीकडे? आता वास्तविक काय महाराजांचं त्यांचं ऋणांमध्ये काय नातं आहे किंवा काय त्यांनी केलं आहे मधल्या काळात, त्यांच्यासाठी काय परमार्थिक प्रयत्न त्यांनी केलेत, तर ते प्रपंचच करीत होते. व्यवहाराने विचार केला तर ते प्रपंचच करीत होते. म्हणून महाराजांनी विचारलं त्यांना की हे भाऊसाहेब ते एकदम चरकलं, एकदम लक्षात येईना काय की हा सत्पुरुष ब्रह्मानंदांचे गुरु म्हणून आले, आपल्याला भाऊसाहेब म्हणून हाक म्हणतात. म्हणजे मनुष्याची जुनी ओळख असली पाहिजे. त्या मी आपल्याला ओळखलं नाही म्हणाले. म्हणजे तुम्ही म्हसवडला नव्हता का? तुमच्या टांग्यातनं मी गेलो होतो. महाराज कसले तुझ्या पुढे असतात? महाराज म्हणले मी तुमच्या टांग्यातनं गेलो नव्हतो का म्हसवडला? तुम्ही आलोच नाही, परत 9 महिन्याने घरी गेलो म्हणले. तुम्हाला लक्षात असेल तुमच्या टांग्यातनं मी आलो होतो. तर त्यावेळेला बरं म्हटले ते असू दे, पण तुम्हाला मी गीता वाचायला सांगितली तुम्ही वाचता का? 25 वर्षांनी विचारलं. तो गीतेचा अध्याय रोज वाचत जा म्हणून त्यांना महाराजांनी सांगितलं होतं. एक गीतेचा अध्याय 25 वर्ष. तर ते इतके म्हणून म्हटलं प्रापंचिक मन असतं तर काय सांगितलं असतं हो. तर म्हणजे तसं नाही म्हणाले, बहुतेक रोज वाचतो, कधी चुकलं नाही, बहुतेक रोज वाचतो. कदाचित चुकलं असेल तर प्रामाणिकपणा आहे त्याच्यात, परमार्थात प्रामाणिकपणाचा संबंध आहे, तिकडे ब्रह्माविष्णू संबंध आहे, इकडे ते नाही, इकडे सरळ शुद्ध आहे परमार्थाचे प्रयत्न. त्यामुळे त्यांनी सांगितलं बहुतेक रोज वाचतो. हा म्हणूनच म्हटले तुमची माझी गाठ पडली. परत 25 वर्षांनी सत्पुरुषाची एखाद्या अशा तऱ्हेनं गाठ पडणं आणि पुढं 9 वर्ष आनंद त्यांच्या आयुष्यात त्यांना झाला की आपल्याला आपण निवृत्ती आली, यांच्याकडे जाऊन राहायचं. संपलं. त्या दिवशी जो निर्णय झाला तिथून पुढे भाऊसाहेब महाराजांकडे आणि मग पुढे तात्यासाहेबांचं गेल्या सांगितलं तो आठवडा, तो सगळा इतिहास पुढे घडलेला आहे. तेव्हा हे असं फक्त एक गीतेचं अध्याय 25 वर्ष त्यांच्यावर श्रद्धा की कोणीतरी सत्पुरुष आहे, चांगला आहे, मनुष्य आहे, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर एक अध्याय रोज वाचला. एक अध्याय म्हणजे आजच्या भाषेत म्हणजे काय झालं मला सांगा, किती वेळाचं काम झालं? 10-15 मिनिटाचं साधन 25 वर्ष केलेलं आहे, एवढंच साधन आहे, पण वाया गेलं नाही. महाराजांची परत गाठ घालून दिली. ह्याच्यापेक्षा आणखीन काय मिळायचं असतं? महाराज मिळाले, आता काय मिळवायचे राहिले असं भाऊसाहेबांचं म्हणणं होतं. महाराज मिळाले, आता काय मिळवायचे राहिले आयुष्यात असं विचारित ते. तेव्हा हे इतपत नेण्या इतपत साधनाचं बळ आहे. प्रयत्न कधीही वाया जाणार नाही. एक अध्याय त्यांच्या आज्ञेनं म्हटलेला आहे. त्यांच्या आज्ञेनं म्हणलेला रोजचा एक अध्याय सुद्धा महाराजांची परत गाठ घालून सहवास देऊ शकतो आणि उद्धार करू शकतो. तर कसे परमार्थ असले प्रयत्न वाया जातील मात्र. त्यामुळे ते जाणार नाहीत, फक्त ते पारमार्थिक हवेत, ते प्रापंचिक नको. तेवढं लक्षात ठेवलं म्हणजे मग हे होईल. वेळ आपल्याला झाला त्याबद्दल क्षमा करा. आता सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, संतांची अपायी माझा विश्वास, संतांची अपायी माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, संतांचे अपायी माझा विश्वास, संतांचे अपायी माझा विश्वास. तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ
वचन न मोडी